बहार व्यवस्थापनाबद्दल बोलायचं झालं तर लिंबूवर्गीय फळ पिकं, मग ती मोसंबी असो, संत्रा असो किंवा लिंबू असो, हे जे आहे त्यांना अति थंडी किंवा अति उष्णता मानवत नाही. जसं आपण आपल्याकडे बघतो की आपल्याकडं थंडी किती पडते महाराष्ट्रात म्हणा, मध्य प्रदेशात, की नागपूर सारख्या ठिकाणी किंवा भंडारा किंवा आपल्या जिथं संत्रा लिंबू मोसंबी होतो, अमरावती, नागपूर आणि इकडं तर ती 8 ते 9 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपलं तापमान जे आहे सकाळची थंडी असते. मराठवाड्यामध्ये ते 10-11 इतका असं क्वचित एखाद्या 6-7 डिग्री सेल्सिअस जात असेल, पण अन्यथा आपलं जे सरासरी उष्णतामान आहे सकाळची थंडीच्या दिवसातलं, जसं डिसेंबर जानेवारी महिन्यात, तर ते 8 ते 9 डिग्री सेल्सिअस इतकंच राहतं. आणि आपल्याकडे उत्तरेमध्ये बघितलं आपण किंवा उत्तर पूर्व राज्यांमध्ये हे तापमान जे आहे 5 अंश सेल्सिअसच्या खाली सुद्धा जातं. हरियाणा, पंजाबमध्ये तिथं आपण 0 ते 1-2 डिग्री सेल्सिअस तापमान जे आहे बऱ्याच दिवसांसाठी राहतं, 15-20 दिवस राहतं. जसं आपल्याकडं उन्हाळ्यामध्ये म्हणतो की आपण 45 अंश सेल्सिअसचे उन्हाळ्यामधले जास्तीत जास्त तापमानाचे दिवस आपल्याकडं मे महिन्यामध्ये बऱ्याच वर्षी हे 15-20 दिवसांपर्यंत सुद्धा असतात. 10-12 दिवस तर 45च्या वर असतं तापमान, विशेषतः नागपूर, अमरावती किंवा यवतमाळ, वर्धा. मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्या 43-44 अंश सेल्सिअस तापमान असतं. हा झाला उन्हाळ्याचा. तसंच ते थंडीचं तिथं त्यांचे दिवस जे थंडीचे असतात ते जास्त असतात, त्यामुळे त्यांना पाण्याचा ताण द्यावा लागत नाही. आपल्याकडं थंडी कमी असते म्हणून आपण पाण्याचा ताण देतो त्याच्या जोडीला, जी काही थंडी असते त्याच्या. आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे 2 पिकं होतात, त्यांच्याकडे एकच पीक. आपल्याकडे मुख्य जी 2 पिकं आहेत ती आंबिया बहार आता आहे आणि मृगबहार, हे पावसाच्या पाण्यावर. उत्तरेमध्ये बघितलं तर तिथं आंबिया बहारच येतो. उत्तर पूर्व राज्यांमध्ये सुद्धा आंबिया बहारच येतो, तिथं मृगबहार नसतो. पण आपल्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि खालच्या दक्षिणेच्या राज्यांमध्ये आपल्याला ही 2 पर्यायी पिकं आहेत लिंबूवर्गीय पिकांमध्ये. आणि लिंबामध्ये तर आपण तिसरा बहार सुद्धा, हस्तबहार चांगला घेतो आणि त्याला सुद्धा मागणी चांगली असते. तर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं की याची टेम्परेचर मॅक्सिमा आणि मिनिमा किती असते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की 13 अंश सेल्सिअसच्या खाली तापमान जेव्हा जातं तेव्हा आपल्या संत्रा किंवा मोसंबी झाडांची जी मुळं जी कार्यक्षम असतात त्यांची गतिशीलता कमी होते, त्यांची ऍक्टिव्हिटी कमी होते, एकदम थांबत नाही पण कमी होते. आणि 0, 1, 2, 3, 4 अंशामध्ये गेले तर ती पूर्ण सुप्तावस्थेत जातात. त्यामुळे तिथं पाण्याचा ताण द्यायची गरज पडत नाही, त्यांना तिथे ते ट्रिगर जे आहेत फुलं येण्यासाठी मिळतात. आपल्याकडं 8, 9, 10 डिग्री सेल्सिअस असतं, तर तिथं आपल्याला पाण्याचा ताण देतो आपण. तसंच वरचं तापमान जे आहे 37 अंश सेल्सिअस, ह्याच्या वर जितकं दुपारचं तापमान, जसं आता आज मे महिना आहे, एप्रिल मे महिना, तर मार्च, एप्रिल आणि मे महिने आपल्या जे आहेत 37 अंश सेल्सिअसच्या वर तापमान जास्तीत जास्त दुपारचं जे तापमान असतं त्याला आपण कमाल तापमान म्हणतो. तर ते कमाल तापमान दुपारी 2 ते 4च्या दरम्यान नोंदलं जातं, 2 ते 3 आयडियली. ते तापमान जे आहे 37 अंश सेल्सिअसच्या वर जसं जाईल तसं आपल्या संत्रा किंवा मोसंबी ची जे आपल्या झाडावर पीक आहे त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया जी आहे ती मंदावते आणि ट्रान्सपिरेशन जे आहे ते जास्त होते. आणि फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषणाची क्रिया जी आहे ती मंदावते, एकदम थांबत नाही पण मंदावते. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला. त्यामुळे आपल्याला ज्या निविष्ठा टाकायच्या आहेत, मग खतांचं नियोजन असो, कुठले ग्रोथ रेग्युलेटर्स असो, जे आपण सांगतो फळवाढीसाठी किंवा फळांची जे उगळ आहे कमी करण्यासाठी, हे जास्तीत जास्त आपण ह्या मार्च एंड पर्यंत हे करून घ्यायला पाहिजे. आता ह्या वर्षीची परिस्थिती निराळी आहे की एप्रिल आणि मे महिना जरी आला तरी तापमान इतकं काही वाढलेलं नाही आणि मध्ये मध्ये पाऊस होत राहिला, तर ते आपल्या मोसंबी संत्र्याच्या झाडांच्या माईक म्यूट करून ठेवा म्हणजे डिस्टर्ब होणार, दुसऱ्यांना डिस्टर्ब होणार नाही. तर हे
37 सेल्सिअस हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. जेव्हा आंब्याबार येतो तर आंब्याबारामध्ये फुलं जर लवकर आली आपली तर 37 वर जे तापमान जातं त्याला ती फळी एकदम पडत नाही, ती छोटी फळं. त्यामुळे आपण जानेवारीच्या एंडला किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जर आपल्याला आंब्याबाराची फुलं आली तर निश्चितच आपल्याला वर जे तापमान जातं त्याला आपण आपल्या पाण्याच्या व्यवस्थापनामुळे आणि इतर निविष्ट आहेत त्याच्यामुळे आपण ह्याला मॅनेज करू शकतो. आता ह्याच अनुषंगाने आपली जी फळपीक विमा योजना आहे तर फळपीक विमा योजनेमध्ये सुद्धा ह्याचा विचार विशेषतः 37°C जेव्हा शास्त्रज्ञ आपण सांगतो की 37°C वर जे आहे फळांना किंवा फळझाडांना त्याची प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते आणि जर हे तापमान जर 39° वर मार्च महिन्यामध्येच गेलं तर तिथं नुकसान भरपाई मिळायला पाहिजे आपण असं म्हणतो. तर म्हणून कंपनी जेव्हा बघते की ऍव्हरेज किती आहे मागच्या 30 वर्षांचं तापमान किती आहे ते जर तुमचं 38° असेल तर 38° नंतर हे अघटित असेल तरच ते काही मिळेल. म्हणजे अघटित म्हणजे कुठली घटना जशी आता 38° जर ऍव्हरेज मिळत आहे तर ते 39लाच विमा संरक्षण देतील. मग शास्त्रज्ञ मलाही सांगू की 37° वर नुकसान होतं तर ती नुकसानीची पातळी किती आहे की ती जर तेवढी नसेल आणि गेल्या 200-300 वर्षांपासून आपण जर संत्रा मोसंबी आपल्या परिसरात घेतोय तर ह्याच तापमानामध्ये जर ऍव्हरेज जर तापमान हे असेल 38°C तर ते 39-40ला ते विमा कवच आपल्याला मिळेल. नाहीतर मग त्याचा प्रीमियम वाढतो. प्रीमियम वाढला की दोन्ही राज्य सरकार केंद्र सरकार याच्यावर सुद्धा त्याचा ताण बसतो आणि 30-35% वर जर नुकसान भरपाई जात असेल तर ते विमा कंपनी म्हणते की ती सरकारने द्यावं, ते अनुदान होईल मग विमा नाही राहणार तो. म्हणून ह्या गोष्टींचा आपण विचार केला आणि ह्यामध्ये जे काही रोगराई येतात किंवा इन्सेक्ट पेस्ट सुद्धा येतात त्यामध्ये हे तापमानावर किंवा हवामानाच्या कुठल्याही घटकावर आधारित जे आहे ते आपण देतो. मग तो रोग असेल कुठला रोग एखाद्या पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे सुद्धा येतो किंवा तापमान वाढल्यामुळं काही दुसरं होतं जसं फिजिओलॉजिकल आहे तर ते आपण त्याच्यामध्ये कव्हर करतो की 39°C वर आपण म्हणतो की मग विमा कंपनी म्हणते की 38.5 आहे तर 1° म्हणजे 39.5 ठेवा, 40 ठेवा. तर ह्या गोष्टी ज्या जसं विदर्भामध्ये 40च्या वरच ते म्हणतात 40च्या वर ठेवा, मराठवाड्यामध्ये 39.5. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजेत आणि आपण जेव्हा विमा घेतो ह्याचा तर ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव त्याच्यामध्ये असतो. नंतर सुद्धा आपण लागलं तर याच्यावर चर्चा करू शकतो किंवा आता जी एक पुन्हा मीटिंग आहे जी नॅशनल लेवल कोऑर्डिनेशन कमिटीची आणि आपलं राज्य शासन सुद्धा ह्या विमा योजना जी आता मृगभारासाठी आहे त्याच्यासाठी आणि पुन्हा येणाऱ्या पुढच्या वर्षीच्या आंबिया भारासाठी तर त्याची एक मीटिंग आता पुढच्या आठवड्यात होईल. त्याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टींचा आपण समावेश केलेला आहे आणि त्या अनुषंगाने पावसाचं प्रमाण किती असायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण नुकसान भरपाई आपल्याला किती मिळायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह त्याच्यामध्ये केलेला आहे. त्यानंतर आपला जो ऑक्टोबर महिना असतो जेव्हा परिपक्वतेचा काळ असतो ह्या आंब्या भाराला किंवा मग उत्तरेमध्ये जरी असलं तरी तिथं किन्नम संत्रा आहे किंवा इतर खासी संत्रा आहे तर त्यावेळी जे फळं जे पिकताना सौम्य ऊन दुपारचं असेल आणि मग रात्रीचं तापमान सुद्धा कमी झालं तर त्याच्यामध्ये एकसारखा पिवळा रंग किंवा नारंगी रंग येऊ शकतो. म्हणूनच उशिरा जेव्हा आपण नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये फळ ठेवतो तर तेव्हा त्याला पिवळा नारंगी रंग चांगला येतो. पण आपल्याकडे कसं भाव मिळायला लागले मार्केटमध्ये मागणी असली की आपण हिरवा मोसंबी असला हिरवा पिवळा झालेला थोडासा तो बाजारात जातो. संत्र्याची पण तशीच गोष्ट आहे की रंग बदलला आणि मागणी असली की आपण वाट पाहत नाही नोव्हेंबर एंडपर्यंत. तर ह्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायला पाहिजे. एक्सपोर्टच्या दृष्टीने सुद्धा बघितलं तर एक्सपोर्टच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत निर्यातीच्या तर त्यामध्ये सुद्धा रंग एकसारखा
कसा असायला पाहिजे, चमक कसली असायला पाहिजे, आणि इंटरनल त्याचे अंतर्गत जे गुण आहेत फळांमधले मोसंबीचे, जसं TSS रेशो वगैरे किती असायला पाहिजे, त्याचा आकार. तर ह्या गोष्टी आपण एक्सपोर्टच्या दृष्टीने बघतो तर तेवढं जे आहे 30 ते 40% आपलं जे उत्पादन आहे ते निर्यातक्षम असायला पाहिजे. जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आपल्या व्यवस्थापनामध्ये करतो, त्याच्यामध्ये ब्लेमिशेस कुठले असू नयेत, अष्टपदी म्हणा किंवा इतर स्केल्स आहेत त्याचा प्रादुर्भाव असायला नको फळांवर. तर ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या तर निश्चितच आपल्याला निर्यातक्षम उत्पादनाच्या दृष्टीने सुद्धा आपण आपलं व्यवस्थापन, अंतर्गत बाजारामध्ये सुद्धा या जर एक्सपोर्टला भाव नसेल, निर्यात तेवढी होत नसेल, तर अंतर्गत बाजारामध्ये सुद्धा आपल्या देशांतर्गत मध्ये तिथे आपल्याला भाव निश्चितच दूरवरच्या मार्केटमध्ये ह्याला चांगला मिळू शकतो. पर्जन्यमान हे 900 ते 1100 जरी हे विदर्भ मध्ये असलं तर मराठवाड्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आपलं 400 ते किंवा 350 ते 450-500 पर्यंत पर्जन्यमान आहे. तर तिथे आपल्याला पाण्याचा स्रोत जो आहे तो असायला पाहिजे, म्हणजे रेग्युलर सोर्स. तर त्यावर आपण मग किंवा मग शेततळी वगैरे त्या योजना आपण करून जे पावसाळ्यात पाणी येतं आपल्या जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचं जर आपण कन्झर्वेशन केलं आणि ते वापरलं तर निश्चितच आपण मोसंबी तर आपल्याला माहिती आहे की 40-40 वर्षांच्या पण मोसंबीच्या बागा आपल्याकडे असतात. फक्त पाण्याचं जर व्यवस्थापन चांगलं असेल, आपण आता ड्रिप इरिगेशन बरेच आंध्र प्रदेशमध्ये तर सातगुडी मोसंबीमध्ये सगळे ड्रिप इरिगेशन शिवाय सरकार कुठलीच योजना मान्यता देत नाही. तर ते आपण मोसंबीमध्ये सुद्धा ड्रिप इरिगेशन जे आहे, मायक्रो इरिगेशन सिस्टम्स वापरल्या तर आपण बघितलेलं आहे मागे 2018 मध्ये किंवा 2012 मध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती होती. त्यावेळी कशा संत्र्याच्या बागा वाचवल्या आपण, बरेचशा तर क्षेत्र कमी झाले. पण आपण नव्या उमेदीने जेव्हा पाऊस पुन्हा आता 3-4 मागचे 2 वर्ष पाऊस चांगला झाला, सगळीकडे सर्व दूर चांगला झाला, तर त्यामध्ये पुन्हा लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. यावर्षी सुद्धा पोखराची जी योजना आहे त्याच्यामध्ये जे अनुदान मिळते त्यामुळे मागणी सगळ्या फळ पीक लागवडीसाठी आणि त्यामुळे नर्सरी जे आहे त्या सुद्धा आपल्याकडे चांगल्या असणं आवश्यक आहे. आता बहार सुरू असताना आपल्याकडे पाऊस नसावा हे अपेक्षित असतं. आता ह्या गोष्टीसाठी जे आहे की जेव्हा इथं पर्जन्यमान इथं नसतं या महिन्यांमध्ये, जसं आता नोव्हेंबर महिना किंवा डिसेंबर महिना किंवा एप्रिल आणि मे महिना ह्याच्यामध्ये पाऊस अपेक्षित नसतो, तो जर आला तर आपल्याकडे ज्या उपाययोजना आहेत, आपण जे तंत्रज्ञान विकसित केलेले आहेत तर ते वापरून सुद्धा आपण बऱ्याच प्रमाणात त्याला करू शकतो. त्याच्याशिवाय ह्याला सुद्धा विमा जे आहे, आपण विमाचा एक जो घटक आहे त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे. आता बहार नियंत्रणाला मगाशीच आपण डिस्कस केलं की तापमान हे महत्वाचं आहे. कमी तापमान असेल तर ते असू शकतं, जास्त तापमान सुद्धा एक प्रकारचा ताणच असतो जो मे महिन्यामध्ये आपण देतो. मे महिन्यामध्ये जे तापमान वाढतं त्यामुळे मुळांची पण कार्यक्षमता त्याच्यामध्ये मंदावते. जसं आपण म्हणतो की पानांची आणि फळांची कार्यक्षमता मंदावते, त्याप्रमाणे मुळांची पण मंदावते. तर ते पण एक घटक आहे. कमी तापमान असो किंवा जास्त तापमान असो, मुळांची कार्यक्षमता कमी होते. पाण्याचा ताण म्हणजे आपण जे पाणी बंद करतो, जसं आता मे महिन्यात बरेच बगीचे आपण मे महिन्यात आपण म्हणतो की छानचा ताण जो आहे, जर 10 ते 15 जूनला आपल्याला पाऊस येत असेल मृगाचा, तर तो ताण जो आहे 40 दिवस खूप झाला. हलक्या जमिनीमध्ये तर 30-35 दिवस 40 दिवस ह्याच्या पलीकडे ताण आपण देऊ नये. पण जास्त ताण दिला तर मग हलक्या जमिनीमध्ये झाडांची पानगळ मोठ्या प्रमाणात होते, बऱ्याच वेळा मुळं सुकून जातात आणि मग अशी मुळं पुन्हा पावसामध्ये फायटोप्थोरा सारख्या रोगाला बळी पडतात. म्हणून पाण्याचं व्यवस्थापन जे आहे विशिष्ट आपल्या ज्या जमिनीच्या पोताप्रमाणे जो ताण आहे त्याच्या पलीकडे आपण ताण देऊ नये. कार्बन नत्राचं प्रमाण हे आपल्या बऱ्याच फळ पिकांमध्ये किंवा इतर भाजीपाला पिकांमध्ये सुद्धा आपण बघतो की CN रेशो ज्याला म्हणतो आपण, जो नायट्रोजन देतो जमिनीतून, मातीतून
किंवा फवारणीतून, आणि त्याच्या मार्फत आपण इतर खतं सुद्धा देत असतो. फॉस्फरस झालं, पोटॅशियम झालं, किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्य आणि जे मेजर आहेत मॅग्नेशियम झालं किंवा कॅल्शियम, हे प्रचुर मात्रेमध्ये जेव्हा उपलब्ध असतात तेव्हा त्याचं रूपांतर कार्बोहायड्रेट्स मध्ये म्हणजेच कार्बन मध्ये होतं. तर नायट्रोजनच्या सोबत, नत्राच्या सोबत इतर सुद्धा खतांच्या मात्रा व्यवस्थित दिल्या तर हे कार्बन नायट्रोजनचं प्रमाण जे आहे, नत्र जसं आपण म्हणतो की मगाशी डॉक्टर श्रीवास्तवनी सांगितलं की 2.2 ते 2.4% जे प्रमाण आपल्या पानांमध्ये असायला पाहिजे. त्याचप्रमाणे कार्बन जो आहे तो 5-6% आपल्या पानांमध्ये असायला पाहिजे. म्हणजेच हे प्रमाण जे आहे, ह्याचा अनुपात जो आहे साधारणतः आसपास असणं अपेक्षित आहे. तेव्हा मग आपण जी फुलं येतात आणि जी फळं लागतात ती झाडावर चांगली टिकायला मदत होते. ह्याच्यानंतर मग आपण आपलं जे ग्रोथ रेग्युलेटर्स झाले किंवा इतर बाजारामध्ये कितीतरी निविष्ठा मिळतात, कितीतरी उत्पादन आहेत बाजारामध्ये, हे घ्या, ह्याच्यामुळे फळांची वाढ जमते, अमिनो ऍसिडचे फॉर्म्युलेशन खूप आलेले आहेत, किंवा इतर नवीन ग्रोथ रेग्युलेटर्स सुद्धा आहेत. आपण जे जिब्रेलिक ऍसिड 2,4-D हे म्हणतो, जिब्रेलिक ऍसिड तर गेल्या 30 वर्षांमध्ये मी आपल्या लिंबोर्गे फळ पिकांमध्ये पूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा आपण इंट्रोड्यूस केलं. 2,4-D तर आधीची रेकमेंडेशन होती, पण अजून त्याचा प्रचार प्रसार झालेला नव्हता आणि त्याच्या वापराबद्दल लोक साशंक होते. कारण 2,4-D हे 1966 साली जेव्हा हरित क्रांती आली तेव्हा तणनाशकाच्या रूपामध्ये आले, पण तणनाशकाच्या रूपामध्ये त्याचं जे वापर आहे, त्याचं प्रमाण आहे ते 2 ते 3 किलो प्रति हेक्टरी तणनाशक म्हणून वापरलं जातं. तेच जर आपण इथं 15 ते 20 ppm ह्या प्रमाणात आपण वापरलं तर एक वंडरफुल, म्हणजे कमी खर्चाचं जे रसायन आहे ते जे ग्रोथ रेग्युलेटर्स सारखं काम करतात, आणि ते आपण वापरलं तर ते त्याच्या जोडीला पुन्हा जिब्रेलिक ऍसिड. जिब्रेलिक ऍसिड सुरुवातीला जे आहे साधारणतः 30 वर्षांपूर्वी आपण आम्ही संशोधनामध्ये वापरत होतो ते 150 रुपये ग्रॅम असायचं. जेव्हा 40 वर्षांपूर्वी द्राक्षांमध्ये, द्राक्ष बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर याचा वापर व्हायला लागला त्यावेळी ते 30 रुपये ग्रॅमनी मिळायला लागलं. त्याचं जे इम्पोर्ट आहे ते आपण चीन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इथून सुरू झाले, आणि आता त्यानंतर 1990 सालापासून 92 सालापासून आपण हे मोसंबी, संत्रा, लिंबू ह्या पिकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याची शिफारस केली आहे. बाजारामध्ये याची उत्पादनं कितीतरी आहेत, पण मूळ आपण बघतो की कुठली खतं सुद्धा आपण बघतो तर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे देताना आपण स्टेट फर्टिलायझर्स जे आहेत ते आधी बघायला पाहिजेत, त्यानंतर मिक्सचर्स. हे सगळं व्यवस्थित असेल तर आपण मग ग्रोथ रेग्युलेटर्स जे आहेत किंवा इतर निविष्ठ आहेत त्याचा आपल्याला त्याची कार्यक्षमता पूर्णतः मिळेल आणि उत्पादन खर्च कमीत कमी राहील. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत की त्याचं मूळ काय आहे, त्याच्यात मूळ तत्व काय काय आहे कुठलाही प्रॉडक्ट असताना. जसं आपण म्हणतो की जेनरिक मेडिसिन्स जे घेतले तर जेनरिक मेडिसिन्स आपल्याला स्वस्त दरात आणि तेवढ्याच कार्यक्षमतेने आपल्याला मिळतात, मग ते डायबिटीसची असोत किंवा इतर कुठली असोत. तर हे आपण बघायला पाहिजे. जेव्हा आपण माणसांमध्ये जेनरिक मेडिसिन्स वापरतो तर झाडांमध्ये, प्राण्यांमध्ये तर वापरायला काहीच हरकत नाही. तर ह्या तत्वावर आपण हे जर आपण लक्षात ठेवलं तर निश्चितच आपला उत्पादन खर्च मर्यादित राहील आणि एकूण आपलं जे सकल उत्पादन आहे, उत्पन्न जे आहे ते वाढू शकतं. तर ह्याच्यामध्ये संजीवक आपण मी सांगितलं ऑक्झेन्स आहे. ऑक्झेन्सचा रोल जो आहे बेसिकली शेंड्यांची वाढ करतात. सायटोकायनिन्स फूट येते वेळी आवश्यक असतात, पण आपल्या संत्रा, लिंबू, मोसंबीमध्ये त्याची गरज नसते. जे स्वाभाविकपणे आपण जर हे वरचं बघितलं, कार्बन नायट्रोजनचं हे व्यवस्थित ठेवलं आपण, हे सायटोकायनिन्स बाहेरून वापरतात ते द्राक्ष लघुचंद, द्राक्ष वेलींमध्ये. कारण द्राक्ष जी आहेत आपण ही आपल्या भागातली नाही आहे, आपण उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातली नाही आहेत, ती टेम्परेट झोन मधली, थंड प्रदेशातली. पण आपण त्याला गेली 70 वर्ष द्राक्षांचं जे आहे मोठ्या पातळीवर आपण ह्याच्या प्रॅक्टिसेस करून, जसं केळी आहेत, केळी आपल्या जळगावमध्ये किंवा इतर खानदेश भागात मोठ्या प्रमाणात होतात, जी मुख्यतः दक्षिणी राज्यांमध्ये व्हायची. तसं द्राक्षांचं सुद्धा असं आहे, म्हणून तिथं आपल्याला सायटोकायनिन वापरणं गरजेचं आहे. बरेच जण जेव्हा आपण
जिब्रेलिक ऍसिड रेकमेंड केलं, शिफारस ह्याची केली, तेव्हा बरेच हे पण प्रॉडक्ट घेऊन येतात की जिब्रेलिक ऍसिड जेव्हा आपण द्राक्षांमध्ये वापरतो तर सायटोकायनिन सुद्धा तुम्ही संत्र्यासाठी मोसंबीसाठी वापरा, पण याची काही गरज नाहीये. कारण फूट ही येते आपल्याकडं, आपल्या ताण व्यवस्थित बसलेला असेल आणि बाकी झाडाची एकूण कंडिशन चांगली असेल तर फूट चांगली येते. फूट न येण्याची आपल्याकडे समस्या नाही. त्यामुळं 6BA किंवा बेन्झिल ॲडेनिन वगैरे हे प्रॉडक्ट्स वापरायची आपल्याला गरज नाहीये. गरज आहे ती ऑक्झिन्स आणि जिब्रेलिन्स. आणि नंतर नवीन ब्रासिलो स्टेरॉइड्स आलेले आहेत, तर जॅस्मोनिक ऍसिड आहे, त्याचे काही फॉर्म्युलेशन्स आहेत, अजून पुढे येतील ती संशोधनाने पुढे येतील, तर ती सुद्धा आपण वापरू शकतो. ताणाच्या काळात मगाशीच सांगितलं की मुळांची वाढ खुंटते, मग तो ताण कुठला का असेल, कमी तापमानाचा असो, जास्त तापमानाचा असो, किंवा पाण्याचा ताण असो, किंवा कुठल्या रोगाचा, जास्त रोगाकडे लक्ष नाही दिलं आपण तर त्या रोगाचा पण ताण, तो पण एक जैविक ताण आहे, त्याच्यामुळे सुद्धा मुळांची वाढ खुंटू शकते. मग जिब्रेलिक ऍसिड याच्यामध्ये कमी होतो आणि बहार यायला योग्य स्थिती होते. जिब्रेलिक ऍसिडचा रोल निरनिराळ्या अवस्थेमध्ये निरनिराळा आहे. ताणाच्या काळात कोणी सांगत असेल की हे ऑक्सिजन स्प्रे करा, जिब्रेलिक स्प्रे करा, हे सर्वस्वी चुकीचं आहे. कारण जिब्रेलिक ऍसिड कमी करण्यासाठी तर ताण देतो आपण, बरोबर आहे, किंवा मग ऑक्सिजन सुद्धा त्याच्यामध्ये हे प्रमोटर झाले. ह्या काळात, ताणाच्या काळात कधीच कुठल्याच संजीवकाची फवारणी करू नये. प्रतिसंजीवक जी आहेत, आपण पॅक्लोजोट्रोझाल म्हणतो, किंवा CCC जे आहे, क्लोरमेक्वाटक्लोराइड, जे बाजारात मिळतं, तर ते आपण वापरू शकतो. जर जमीन आपली जर भारी चिकण मातीची असेल, किंवा अकाळी पाऊस आला, मगाशी मी सांगितलं का अकाळी पाऊस न येणं अपेक्षित असतं ताणाच्या काळात, डिसेंबरमध्ये किंवा नोव्हेंबर महिन्यात. बऱ्याच वेळा आपण नोव्हेंबर एंड पर्यंत, डिसेंबर पर्यंत फळं झाडावर ठेवतो आणि मग पुढं कमी वेळ असतो. त्या अशा विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण हे अँटीजिब्रेलिन कंपाऊंड, जे म्हणतो ना, जिब्रेलिक ऍसिड कमी व्हायला पाहिजे, तर ते आपण ताण देऊ शकत नाही, त्यामुळं कमी होत नाही, मुळांची वाढ खुंटत नाही. त्यावेळी आपण एक्सटर्नल हे जे अँटीजिब्रेलिन, तर समस्याग्रस्त जमिनी आणि कीटकांचा प्रादुर्भाव, रोगांचा प्रादुर्भाव, ही पण जे जैविक आहेत, हा पण एक प्रकारचा ताण असतो. तर या समस्यायुक्त जमिनींमध्ये जसं हे चिकण मातीची ही जमीन आहे, म्हणजे 60% वर चिकण माती असते आणि याची खोली पण जास्त असते. अशा वेळी खालच्या थरातून संत्र्याला किंवा मोसंबीला पाणी मिळतं झाडांना आणि झाडांना पूर्ण ताण बसत नाही. पण ह्या जमिनी ज्या आहेत ह्याच्यामध्ये कॅल्शियम कॉन्क्रिशन्स आहेत, म्हणजे युक्त जे आहे, उपयुक्त जी आहे चुनखडी, त्याच्यामध्ये असते जास्त, आणि हानिकारक जी असते ती फ्री कॅल्शियम, ते ह्याच्यामध्ये नाही आहे. बाकी ह्याच्यामध्ये ड्रेनेजच्या, आपल्या पाण्याच्या निचऱ्याच्या जे गुण आहेत ते चांगले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण बघतो की मृगबहार असतो, हस्तबहार आहे आणि आंबेबहार आहे. तर एप्रिल मे महिन्यात आणि जून, हे ताण घेण्याचा काळ एप्रिल मे महिन्याचा, जून जुलै मध्ये फुलं येतात, फेब्रुवारी मार्च मध्ये फळं येतात. हस्तबहार, आंबेबहार जो आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी, हस्तबहार जो आहे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये ताण द्यायला पाहिजे किंवा ताण बसायला पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी होत नाहीत. आपण ताण देऊ शकत नाही पाण्याचा, कारण ऑगस्ट सप्टेंबर हे पावसांचे महिने. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये फुलं येणं अपेक्षित असतं आणि पुढच्या जून जुलै मध्ये फळ येते. पण हा आता मोसंबीमध्ये विशेषतः आपण जर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये, जून जुलै मध्ये किंवा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जरा फुलं आपल्याला फळं पाहिजे असतील, एक्सटेंडेड मधला पिरियड जो असतो किंवा लवकर फळ बाजारात, तर आपण हस्तभाराचं नियोजन सुद्धा करायला हरकत नाही. त्यामध्ये आपल्याला विशेष थोडीशी उपाययोजना करावी लागेल. जसं पॅक्लोबिट्रोझाल सांगितलं किंवा CCC सांगितलं, हे वापरून आपण ऑगस्ट सप्टेंबर किंवा सप्टेंबरच्या शेवटी सुद्धा, सप्टेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण याची उपाययोजना करून ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जर फुलं आली, म्हणजेच आंब्याबहार जो आपला असतो की डिसेंबरच्या, बऱ्याच बगीचांमध्ये डिसेंबरच्या शेवटी सुद्धा फुलं येतात किंवा जानेवारीत येतात, तो लवकर घेणं म्हणजेच हस्तबहार असं म्हणू आपण. तर
तो एक पर्यायी उपाय आपल्याकडे आहे आणि याच्यावर सुद्धा आपण लक्ष देऊ शकतो, जेणेकरून आपला हार्वेस्ट विंडो जी आहे ती आपली जुलै ऑगस्ट पासून ते पूर्ण आपल्याला मार्च महिन्यापर्यंत हार्वेस्ट विंडो मिळू शकते. ह्याच्यामध्ये जे आहे फळांची प्रत वगैरे आंब्या बहारामध्ये आकर्षक असतात फळं आणि प्रत चांगली राहते. ह्या हस्तबहारामध्ये ही समस्या येऊ शकते. जर पाऊस जर जास्त झाला तर इथं ह्याच्यामध्ये फळांच्या दर्जाचा जो असतो तो भाग येऊ शकतो. तरी पण मोसंबीमध्ये इतर आपण निविष्ठ टाकून किंवा त्याचं न्यूट्रिएंट मॅनेजमेंट पोषण चांगलं ठेवून आणि इतर ग्रोथ रेग्युलेटर्स वापरून हे सुद्धा आपण याची क्वालिटी बऱ्यापैकी चांगली ठेवू शकतो आणि आपल्या बाजारामध्ये ह्याची मागणी जी आहे वर्षभर राहू शकते. कोल्ड स्टोरेजची फळं पूर्ण आपल्या मे जून जुलै मध्ये सुद्धा मिळतात आणि पुढे ही फळं अगदी एप्रिल महिन्यापर्यंत मिळतात. आता जमिनीच्या मजदुराप्रमाणे आपण पाणी जे आहे बंद ठेवायचंय. हलकी जमीन जी आहे ती 25 ते 35 दिवस सुद्धा, मध्यम जमिनीत साधारणतः 35 ते 45 दिवस आणि भारी जमिनीमध्ये 45 ते 60 दिवस मॅक्सिमम. 60 दिवस जास्तीत जास्त. ह्याच्या पलीकडे आपण ताण सहसा देऊ नये. मृगभार तेच लोक घेतात ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाहीये, व्यवस्था नाहीये. तरी पण मी असं म्हणेन की आपण पाणी जे आहे ह्याला एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत पाणी द्यायला पाहिजे. कसंही करून आपल्या बगीच्याला पाणी एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत द्यायला पाहिजे आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून किंवा दुसऱ्या आठवड्यापासून ह्याला आपण ताण द्यायला सुरुवात करायला पाहिजे. जोड द्यायचीच असेल आपल्याला भारी जमिनीमध्ये तर त्याला आपण सीसीसी जे आहे ते वापरून आपण देऊ शकतो. त्याची एक फवारणी किंवा पॅक्लोमीटर, जास्त समस्यायुक्त जमीन असेल तर पॅक्लोमीटरचा वापरायचा. त्यानंतर हस्त भारामध्ये सुद्धा आता हे इथं जरी लिहिलेलं असलं तरी जर तिथं पावसामध्ये खंड पडलेला असेल तर हे शक्य होऊ शकतं, अन्यथा हे नाही होणार. किंवा दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा जेव्हा असतं तेव्हा ते होऊ शकतं. जेव्हा पाऊस पडत नाही, लवकर सरतो पाऊस, किंवा ऑगस्ट महिना जो पावसाचा हमखास पावसाचा असतो तो दुष्काळाने 10-12 दिवसांचा सलग ताण म्हणजे पाऊस येत नसेल, खंड पडलेला असेल तर तेव्हा हे शक्य होतं. अन्यथा आपल्याला हस्तभारासाठी विशेष जी आहे उपाययोजना करावी लागते. आंबेबारामध्ये 35 ते 45 दिवस आणि तेच मध्यम जमिनीमध्ये 45 ते 60 दिवस आणि भारीमध्ये 55 ते 75 दिवस. हे खूप मोठा पिरियड झाला, कारण इथे जे आहे तापमान एवढं दुपारचं तेवढं नसतं म्हणून आपण एवढा मोठा 2-2.5 महिन्याचा देऊ शकतो. पण शक्यतोवर याच्यामध्ये आंबेबाऱ्याची फळच आपली असतात नोव्हेंबर एंड पर्यंत. त्यामुळे तिथं सुद्धा 40 ते 50 दिवसांचा ताण खूप झाला. आता ताण दिल्यानंतर जेव्हा आपण बगीच्याला पाणी देतो तर त्याच्यामध्ये विहिरीच्या पाण्याने किंवा कुठलं ट्यूबवेल आपल्याकडं जे पाणी उपलब्ध असेल, जे संसाधन आपल्याकडे असेल त्या प्रमाणात आपण हलक्या पहिले 2 पाणी जे आहेत ते हलकी द्यावेत. दांडाने देत असाल तर हलक्या द्यायचे. ताबडतोब त्याचा फेर जो आहे, दुसरा फेर साधारणतः 5 ते 6 दिवसानंतर यायला पाहिजे. आणि खतं जी आहेत ती आपण पूर्ण स्फुरद, पालाश आणि अर्धनत्र ह्याच्यामध्ये देऊन ही आंबवणी ज्याला आपण म्हणतो, पहिले जे पाणी असतं, दुसरं पाणी, पहिलं पाणी दिलं तर उत्तम. आणि त्यानंतर 5 ते 7 दिवसांनी दुसरं पाणी द्यायचं, ज्याला चिंबवणी म्हणतात. आणि मग तिसऱ्या पाळीला भरपूर पाणी म्हणजे रेग्युलर पाणी देऊ शकतो आपण. ताण तो सोडल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी फुलं येतात. ह्याला साधारणतः 3 आठवडे कमीत कमी लागतात. आणि उरलेल्या नत्राचा मग हप्ता 1 ते 1.5 महिन्यांनी नंतर द्यावा. जसं मी मगाशी म्हटलं की 37°C आतमध्ये म्हणजे मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत हे खतं देऊन आपण पूर्ण करायला पाहिजे. उशीर झाला काही कारणास्तव किंवा फळांची संख्या वगैरे जास्त असेल तर आपण बऱ्याच वेळा एप्रिल महिन्यामध्ये शिफारसी करतो. विशेषतः आपण ड्रिप इरिगेशनने पाणी देत आपल्याला खतं देत असो तर आपल्याला ते पर्याय आहे.
ड्रिपच्या माध्यमातून आपण खतं देतो तेव्हा आपल्या फेब्रुवारी महिन्यापासून मार्च महिन्यापर्यंत किंवा एप्रिलच्या पहिल्या 15 पर्यंत सुद्धा आपण खतं देऊ शकतो आणि ते झाडाला जास्तीत जास्त प्रमाणात मिळतात. वाढणाऱ्या फळांना सुद्धा त्याचा फायदा होतो आणि साईज चांगला राहायला मदत होते. हलक्या जमिनीमध्ये मात्र हीच मात्रा जी आहे 3 ते 4 हप्त्यात विभागून द्यायला पाहिजे. जसं आपण 800 ग्राम नत्र देत असू तर 200 ग्राम नत्र मग ते कोणत्याही माध्यमातून द्या. तुम्ही 18-18 10 द्या, कुठलं मिक्सचर द्या किंवा युरियाच्या माध्यमातून द्या. तर त्या प्रमाणात आपण देऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण हे जे आहे याच्यामध्ये जास्त पाणी झाल्यास काय होतं आणि कमी पाणी पडल्यास काय होतं. गारवा कमी होतो. मगाशी मी सांगितलं की जास्त आपण ताण दिला तर मुळांची कार्यक्षमता कमी होते आणि अन्न पुरवठा कमी होतो. कारण अपटेकच कमी झाला तर ते शक्य होणार नाही. मग पानांमध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया होणार. पानं निस्तेज होतात, पिवळी पडतात आणि त्यांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. झाडांची वाढ खुंटते आणि उत्पादन कमी होतं. आणि जास्त दिल्यास कमी प्रमाणात हवा. आता लिंबूवर्गीय फळझाडांची प्राणवायूची गरज ही इतर फळझाडांपेक्षा किंवा इतर झाडांपेक्षा जास्त आहे. त्यामुळं ह्याला पाण्याचा निचरा होणं अतिशय गरजेचं आहे. अन्नद्रव्य कमी प्रमाणात मिळतात, पानं पिवळी पडतात आणि उत्पादन क्षमता कमी होते. दोन्ही मध्ये पानं पिवळी पडतात. पानं पिवळी कशामुळे पडतात हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण आपल्या बगीच्यामध्ये आपला वावर जो आहे, वावर म्हणजे काय, आपण शेताला आपल्याकडं शिवार कोणी म्हणतं, कोणी शेत म्हणतात, पण विदर्भामध्ये याला वावर हा अतिशय समर्पक शब्द आहे. माझं घर माझं वावर आपल्या आकाशवाणी नागपूरवर सुद्धा कार्यक्रम दररोज दिला जातो. ते सुद्धा अतिशय समर्पक त्याचं शीर्षक आहे. किंवा आपण जसं सह्याद्री दूरदर्शनवर आमची माती आमची माणसं, अतिशय समर्पक शीर्षकाचे हे आपले शेतीविषयक कार्यक्रम आहे. आणि वावर हा शब्दप्रयोग ह्याच्यासाठीच आहे की आपण आपल्या बगीच्यामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये आपला वावर जेवढा जास्त तेवढा आपण आपल्या बगीच्याकडे किंवा आपल्या शेताकडे त्या आपल्या झाडांना आपल्या पिकांना काय पाहिजे ते बोलू शकत नाहीत, पण आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं तर आपल्या पिकाला कशाची गरज आहे हे आपल्याला कळायला मदत होते. झाड पिवळं पडले म्हणजे कोणतं दुरून पिवळं दिसतं, पण जवळ जाऊन जोपर्यंत आपण बघत नाही कशामुळे पिवळं पडलंय, मागं 3-4 महिन्यात किंवा मागच्या 6 महिन्यात आपण काय काय त्याच्यामध्ये केलेलं आहे हे जर आपल्याला माहिती असेल तर निश्चितच आपण त्याचं निदान जे आहे, कारण जे आहे तसं होण्यामागचं आपण मग शास्त्रज्ञांना सुद्धा सांगू शकतो किंवा आपल्याकडे विशेषज्ञ येतात त्यांना सुद्धा सांगू शकतो किंवा अनुभवाने हे स्वतः सुद्धा आपण बघू शकतो की हे माझ्या बगीच्यामध्ये हे झाड पिवळं का पडलं. मग त्यामध्ये रोगही असू शकतो, किडीही असू शकतात, पाण्याचा ताण असू शकतो, कमी पाण्याचा ताण असू शकतो, जास्त पाण्याचा असू शकतो किंवा इतर काही डॅमेज, मेकॅनिकल डॅमेज झालेलं असू शकतं, कुठल्या दुसऱ्या किड्याने किंवा प्राण्यांनी नुकसान केलेलं असू शकतं. ह्या गोष्टी आपण तेव्हाच आपल्याला चांगलं कळेल जेव्हा आपण स्वतः बगीच्याकडे चांगलं लक्ष देऊ. कारण तुम्ही कुठल्याही विशेषज्ञाला फोन करून विचारलं, साहेब माझं झाड पिवळं पडलं, माझ्या झाडाला असं असं, तर ते एकदम रिॲक्ट करणं, त्याच्यावर समाधान देणं शक्य होत नाही. म्हणून ह्या गोष्टी आपण जर बघितल्या आणि चांगल्या आत्मसात केल्या आणि आपल्या बगीच्यामध्ये आपलं लक्ष चांगलं राहिलं तर निश्चितच आपण ह्याच्यावर चांगल्या उपाययोजना करू शकतो. तर ह्या मुकट पद्धतीने अशा पद्धतीने जे पाणी देतो आपण तर ही सदोष पद्धत आहे, हे चांगलं नाही. ह्याच्यामुळे एक तर म्हणून तर नवीन लागवड डॉक्टर सोनकरांनी काल तुम्हाला सांगितलेलं असेल की उंच गादी वाफ्यावर आपण जर लागवड केली, जसं आपण त्याला म्हणतो इंडो इस्रायल पद्धतीने, कारण इंडो इस्रायल प्रोजेक्ट आपल्याकडे आला होता मागच्या 7-8 वर्षांपूर्वी, तर त्यामध्ये विशेष करून बरेच डेमॉन्स्ट्रेशन्स दिले गेले. त्यामुळे ही उंच गादी वाफ्यावर जर लागवड केली तर त्याचा निचरा चांगला होतो आणि अशा पद्धतीने पाणी देणं हे योग्य नाही. आपण दांडाने देऊ शकतो किंवा मग ड्रिप इरिगेशन तर सगळ्यात उत्तम आहे. तर ह्या पद्धतीने सुद्धा आपण पाणी दांडाने देऊ शकतो.
आता बहार येण्यासाठी मोसंबी बागेला ताण देतो आपण, तर त्या सोबत जर ताणाचा काळ कमी असेल किंवा आपली जर भारी जमीन असेल, चिकण मातीची असेल, तर त्यावेळी आपण आंबे बारामध्ये जसं आता डिसेंबर जानेवारी मध्ये ताण देतो, तर त्यामध्ये ही दोन केमिकल्स ज्या आहेत, फ्लोर्मिकॉट क्लोराइड, सीसीसी, मगाशी मी सांगितलं 1500 ते 2000 ppm, 1500 ते 2000 म्हणजे 1.5 ते 2 मिलीलिटर, आणि बाजारात जे कमर्शियल प्रोडक्ट्स मिळतात ते 3 ते 4 मिलीलिटर, 50% तीव्रतेचे ते मिळतात. त्यामुळे इथं जरी 1.5 ते 2 मिलीलिटर असेल, तर बाजारात मिळणारी उत्पादनं जी आहेत फ्लोर्मिकॉट क्लोराइडची, सीसीसीची, ती 3 ते 4 मिलीलिटर आपण जमिनीच्या मजदुराप्रमाणे त्याची फवारणी करू शकतो. किंवा पॅक्लोबिट्रोझॉल, हे महाग आहे रसायन, पण तितकंच प्रभावी आहे. जसं आंब्यामध्ये आपण सुरुवातीला वापरलं 40 वर्षांपूर्वी, कोकणात बरेच ह्याचे प्रयोग झाले, आणि त्याच्यानंतर आपण मोसंबी, संत्रा, लिंबूमध्ये सुद्धा आपल्या चारी विद्यापीठांमधून सुद्धा आणि संशोधन केंद्रावर सुद्धा हे वापरले गेलेले आहे. ते हे जे आहे आपल्याला 3 ते 6 ग्रॅम प्रतिझाड आळ्यामध्ये मिसळून द्यायचं. ताण सुरू करण्याच्या आधी, पाण्याचा ताण सुरू करण्याच्या आधी द्यायचं, हे मातीतून द्यायचंय. पण मातीतून द्यायचं तर त्याला मुळांनी घ्यायला पाहिजे, आणि त्याचा परिणाम वर पर्णछत्रामध्ये व्हायला पाहिजे. म्हणून एक चांगलं पाणी द्यायचं आळवणी केल्यानंतर याची, आणि मग ताण द्यायचा, जो काही 30, 40, 50 दिवसांचा ताण द्यायचा आपल्याला. तर जास्त जर ताण बसलेला असेल तर अशा पद्धतीचं हे एकदम फुलंच फुलं येतात, संत्रा असो किंवा मोसंबी असो त्या झाडाला. तर आपल्याला पाहिजे ही असे फुलांसोबत पानं सुद्धा यायला पाहिजे. तर हे असे फुलांसोबत पानं सुद्धा आली तर आपल्याला आपलं उत्पादन आहे ते चांगलं मिळतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला त्या शिफारस केलेल्या खतांच्या मात्रा ज्या आहेत त्या आपण तशा द्यायला